तुझी सौंदर्याची डेफिनेशन काय आहे? ब्युटी सौंदर्य हे आंतर्बाह्य असलं पाहिजे. मगाशीच मी म्हणलं तसं की तुम्ही फक्त ब्युटी पार्लरमध्ये गेलात किंवा नुसते सौंदर्य प्रसाधनं वापरल्याने आपण सुंदर होत नाही. तर तुमचं चौकस आहार, व्यायाम, तुमच्या झोपेच्या वेळा, कमीत कमी 6 to 8 hours स्लीप, वॉटर इनटेक आणि त्याच्याच जोडीला मी मगाशी म्हटलं तसं की तुमचा स्वतःसाठीचा रोजचे 10 मिनटं तुमची बेसिक स्किन केअर करायला, हेअर केअर करायला आणि त्याचबरोबर महिन्यातनं 1 दिवस 1 तास स्वतःसाठी, आयदर मग तो फेशियलचा असू दे, बॉडी मसाजचा असू दे किंवा अजून कुठल्या रिलेटेड टू यू ट्रीटमेंटचा असू दे. घरगुती उपाय निश्चितच वाईट नाही आहे, पण ते कुठले इन्ग्रेडियंट्स, कॉफी कुणाला चालेल, डाळीचं पीठ कुणाला चालेल, दूध कशामध्ये नेमकं घालायचं किंवा केळं स्मॅश करून लावायचे तर ते कुठे लावायचं, किती वेळ लावायचं, कुठल्या स्किन टाईपला लावायचं, हा जर का अभ्यास तुमचा चांगला असेल तर ते करावं. त्यावर माझं कडक एक म्हणणं आहे की घरगुती उपाय हे तेव्हा चालू शकत होते ज्या वेळेला बाहेर पोल्युशन कमी होतं, स्ट्रेस लेवल कमी होती, मेनोपॉज सारखे प्रॉब्लेम अगदी योग्य वयात येत होते. आता अर्ली मेनोपॉज सुरू झाले, अर्ली ग्रेइंग सुरू झाले. सो तुमच्या वयाच्या कित्येक वर्ष आधी तुमचे केस पांढरे होत आहेत. सो हे सगळं रिलेट करते तुमच्या हार्मोनल सिस्टीमवरती. मग अशा वेळेला तुम्हाला फक्त घरगुती उपायांनी रिझल्ट मिळणार नाही आहेत. मला आणि एकच दिवस सुट्टीचा असतो आठवड्यातला, ते मला घरचे हाऊसहोल्ड वर्क, मुलांना टाईम देणं, घरच्यांना टाईम देणं ह्याच्यातच मला प्रेफरन्स आहे आणि ती माझी प्रायोरिटी आहे. पण तुम्हाला 4 वीकली ऑफ असतात महिन्याचे मिळून. 4 वीकली ऑफमध्ये 1 दिवस 1 तास हा आपण स्वतःला नक्की देऊ शकतो. मग तुम्ही घराच्या जवळच्या एखाद्या सलॉनमध्ये जा, एखाद्या क्लिनिकमध्ये जा, आमच्याकडे आलात तर मला अजून आवडेल. पण तुम्ही स्वतःला वेळ द्या 1 तास फक्त, आणि ती एनर्जी फायनली तुम्ही तुमच्या कामासाठी, तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या मुलांसाठी वापरणार आहात. तर ज्या वेळेला तुम्ही फेशियल घेता, बॉडी मसाज घेता, हेअर स्पा घेता, याच्यामध्ये गिल्ट असण्याचं काही कारण नाही आहे. नमस्कार, आपण आलेलो आहोत लीज ब्युटी पार्लरमध्ये आणि लीना खांडेकरला आपण भेटणार आहोत. नुकतंच तिने श्रावण क्वीन हा इव्हेंट केलेला आहे आणि मी तिच्या ॲक्च्युअल प्लेस आपण आता बघूया वरती जाऊन तुम्हाला दाखवत. इंडियन ऑइलचा जो पेट्रोल पंप आहे कर्वे रोडला, ज्वेलर्सच्या समोर, तिथे मी त्याच्या बॅक साईडला बिल्डिंग आहे, तिथे मी आलेली आहे. ह्या जागेचा ॲड्रेस आणि हे सगळं खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेलच. मग थोडीशी माहिती अशी की इथे थोडं पार्किंग मिळण्याची शक्यता आहे. तो आणि मग आपण 2nd फ्लोअरला जाणार आहे. नमस्कार, व्हायब्रंट माइंडपॉडच्या नवीन कोऱ्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. स्किन, ब्युटी, हेअर, टक 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 गेट रेडी विथ मी. ह्या ट्रेंडमध्ये आपण हरवून जातो, पण ह्या सगळ्या आवाजात, नॉईजमध्ये जर आपल्याला क्लॅरिटी हवी असेल, ती क्लॅरिटी मिळण्यासाठी आणि तो गायडन्स मिळण्यासाठी मी आज इथे आली आहे. लीज ब्युटी पार्लर आणि स्पाच्या ओनर लीना खांडेकर यांना भेटूया. लीना, वेलकम टू द शो. थँक्यू सो मच. एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये मी जाते काय आणि तिथे मी हिचं सेशन अटेंड करते काय, स्वतःसाठी गेले होते. बीइंग पॉडकास्टर, एंटरप्रेन्युअर, स्वतःकडे लक्ष देणं, स्वतःचा वॉर्डरोब नीट ठेवणं, स्वतःची पर्सनॅलिटी नीट ठेवणं लीना. आणि तिचं सेशन इतकं अमेझिंग झालं की असं वाटलं ते लाईव्ह सेशनच आपण रेकॉर्ड का नाही केलं. मग मी तिची अपॉइंटमेंट घेतली आणि आम्ही इथे आज आलेलो आहोत. आणि तिच्या प्रचंड भन्नाट बिझी शेड्यूलमध्ये की श्रावण क्वीनचं आत्ताच शूट झालं काल आणि आता ती इंग्लंडला चालली आहे, त्याच्यामध्ये ती मला भेटली आहे. सो यू कॅन इमॅजिन द हसल्स अँड स्ट्रगल्स ऑफ एंटरप्रेन्युअर. लीना, तुझ्या एकूण प्रवासाबद्दल आम्हाला थोडं सांगशील? सिडेस्कोचे किंवा लॉट्स ऑफ अवॉर्ड्स आणि सिडेस्कोचे मला सर्टिफिकेशन्स दिसत आहेत.
म्हणजे बिगिन केलं तिथपासनं आणि ही मोठी आता इन्स्टिट्यूट पण केली, आम्ही तुम्हाला थोड्या वेळात दाखवूच. तो प्रवास सांगशील? प्रवास म्हणजे मी साधारण 8वीमध्ये होते त्यावेळेला प्रचंड फॅशन करणं, म्हणजे त्यावेळेला आता 25 जास्त म्हणजे 25 वर्ष तर मला काम सुरू करून झाली, पण त्यावेळेसची गोष्ट सांगायची तर खूप आवडायचं नटायला. पूनम ढिल्लोचे फ्लिक्स आवडायचे, नंतर डिंपल कपाडियाचा तो स्टेप कट आवडायचा. तर अशा सगळ्या छोट्या छोट्या आवडी होत्या आणि असं तेव्हा वाटलं नव्हतं की मी सुरू करीन, पण मला ह्या क्षेत्रात यायचंय, पार्लर सुरू करीन असं नव्हतं वाटलं, पण या क्षेत्रात यायचंय हे मात्र माझ्या डोक्यात तेव्हा आलं होतं. मग पुढे जाऊन गल्फमध्ये माझ्या बाबांना मी 10वीत असतानाच संधी मिळाली होती जॉब करायला जायची, तर तिकडे ते गेलेले. मग आम्ही एक साधारण माझ्या 12वीपासून सुट्ट्यांमध्ये आम्ही जायला लागलो. हो, त्यावेळेला तिथे जे फॅसिनेशन आणि तिथल्या बायका ज्या पद्धतीने आवरायच्या त्यांनी अजून माझ्या त्या विषयामध्ये भर घातली आणि मला असं वाटलं की येस, दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू डू. मग माझ्या ग्रॅज्युएशन नंतर जेव्हा मी परत दुबईमध्ये गेले त्यावेळेला मला तिथे काम करण्याची संधी मिळाली. आणि मग काम करायची संधी म्हणजे बार्टर सिस्टीममध्ये, कारण की मला असं होतं की मला यायला लागलं होतं तोपर्यंत, बरेचसे कोर्सेस तोपर्यंत झाले होते, पण त्यांच्या स्टँडर्डचं नव्हतं येत. मग त्यांचं म्हणणं असं होतं की तुला हे येत नाही, आम्ही तुला शिकवतो पण आम्ही तुला सॅलरी नाही देऊ शकत, इंटर्नशिप. पण मला मेहंदीतनं थोडेफार पैसे यायचे त्यामुळे मी ओके म्हटलं आणि तिथे कामाला सुरुवात केली. मग त्याच्यानंतर लग्न झालं. लग्नानंतर मग मी प्रॉपर प्रोफेशनल कोर्सेस तोपर्यंत बऱ्यापैकी थोडेफार झाले होते, नंतर मात्र मी प्रॉपर कोर्सेस पुन्हा केले, सिडेस्को कंप्लीट केलं. माहेरी सगळं जॉब ओरिएंटेड वातावरण होतं, पण आईबाबांनी बिझनेस करायला मला संधी दिली आणि प्रोत्साहन दिलं. सासरकडे सगळं बिझनेसचं वातावरण होतं, म्हणजे त्यामुळे मला असं ते कॉम्बिनेशन कळत होतं की काय आपल्याला युटिलाइज करता येईल. आणि सासू सासरे आणि मिस्टरांकडनं गायडन्स हा बिझनेस अँगलने मिळत गेला, कारण की बिझनेस ॲप्रोच काय असतो हे मला माहितीच नव्हतं. त्यामुळे मी कधीच कोर्स केल्यावर एकदम आता मला माझं पार्लर टाकायचं आहे हे मी कधीच ठरवलं नाही. कायम आधी माझ्या डोक्याने हे होतं की नाही, मला आधी काम करायचं. मी 6 ते 7 वर्ष जॉब केलेत, चांगल्या चांगल्या ठिकाणी जॉब केलेत, एक्सपर्टीज मिळवल्या, जसं की मला हेअर, मेकअप, स्पा, नंतर स्किन या सगळ्यात सर्व्हिस द्यायचे होते. कारण जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा एका सलॉनमध्ये हे सगळं व्हायचं. आता कसं आहे, बऱ्यापैकी स्पेशालिटी तयार झालेली आहे, बरोबर. त्यामुळे हे सगळं शिकून आपल्याला क्लायंटला छान सर्व्हिस द्यायचे, त्यांची रिक्वायरमेंट समजून घ्यायचे. तर मला आधी पहिले क्लायंट हँडल केले पाहिजेत. आणि मग 2002ला मी आणि माझ्या मिस्टरांनी ठरवलं की आता आपल्याला आपलं सुरू करायला हरकत नाही आहे. सो मग मी ते सुरुवात केली, एका छोट्या आउट हाऊसमध्ये सुरुवात केली, इथेच प्रभात रोडला. आणि तिथे गेन झाला पुन्हा कॉन्फिडन्स. मुली पहिले सुरुवातीचे एक 7-8 महिने मी एकटीनेच काम केलं. मला हळूहळू कस्टमर बेस जसा वाढायला लागला तेव्हा लक्षात आलं की नाही, आता आपल्याला 1-2 असिस्टंटची गरज पडेल. पण मी हेही मनात ठरवलं होतं की मला तयार कुठली मुलगी घ्यायची नाही आहे. ओके, मला अशी मुलगी पाहिजे की जिला मी तयार करीन, कारण शेवटी पद्धती बदलतात. आणि मला वुमन एम्पॉवरमेंटवरती पण पहिल्यापासून खूप जास्त डोक्यामध्ये होतं की आपल्याला गरजू मुलींना जास्त करून अपॉइंट करायचं, जेणेकरून त्यांना 4 पैसे मिळतील, त्यांना मी शिकवू शकेन, इंडिपेंडंट होतील त्या फायनान्शियली. करेक्ट. 2002 to 2006 सप्टेंबरपर्यंत मी तिथे होते प्रभात रोडला. आणि मग नंतर आपण आता जिथे आहोत तिथे आम्ही एक फ्लॅट घेतला 1 BHK आणि तिथे सुरुवात केली. मग तिथे थोडा टीम साईज पण वाढवला, कारण तिकडे स्पा होऊ शकत नव्हतं एका रूममध्ये. मग हा जो सेटअप केला इथे 1 BHKच्या एका सेटअपमध्ये, मग आम्ही ते स्पाचा सेटअप पण करू शकलो. ती जी आत्ता म्हणते की तिने ट्रेनिंग्स देऊन पुढे सुरुवात केली, तिची आत्ता ह्या सेटअपमध्ये एक सुंदर इन्स्टिट्यूट पण आहे लीना, म्हणजे कमाल. खाली आता आपण एक टूर घेऊया पटकन क्विकली की काय काय तिने फॅसिलिटीज केल्या आहेत. मी आत्ता मला वाटतं पुण्यात हार्डली फ्यू प्लेसेस आय हॅव सीन दिस टाईप ऑफ सेटअप, पण हा मध्यवर्ती ठिकाणी आहे कर्वे रोडला रांकाच्या. आय लव्ह द प्लेस. एक वाईब्स असतात ना, मी आल्याच इतकं सुंदर, इथे रिलॅक्स व्हायला लोकांनी यावं, म्हणजे मुलींनी, बायकांनी, असं मला सजेस्ट करायचं आहे. आणि ज्यांना शिकायचं आहे, आणि यू कॅन इमॅजिन तिचा इतक्या वर्षांचा जो अनुभव आहे आणि एवढे तिने सर्टिफिकेशन्स जे मिळवलेले आहेत, तिच्या अंडर जर शिकलात तुम्ही तर आय थिंक यू विल बी इन अ गुड हँड्स. थँक्यू.
वा. मग तिथून पुढे मग माझं बाहेर जाणं बऱ्यापैकी वाढलं, कारण मग नंतर लंडन, मग दुबईमध्ये तर सततच जायची, कारण की तिथे माझी फॅमिली राहते. आणि ह्या सगळ्या चा अनुभव गेन करत करत मग दुसरा एक फ्लॅट इथेच घेतला, एक सेंटर कर्वेनगरमध्ये सुरू केलं. मग त्याच्यानंतर असं लक्षात आलं की इन्स्टिट्यूटला खूप मान्यता मिळते, नंबर ऑफ स्टुडंट्स जास्त मिळत आहेत, तर मग आम्ही इथेच वरती अजून एक फ्लोअर घेतला जिथे इन्स्टिट्यूट वाढवलं. मग असं पण लक्षात आलं की फक्त आपले प्रायव्हेट कोर्सेस देऊन चालणार नाही आहेत, तर काही ॲक्रेडिटेशन्स मिळत आहेत, कारण मी सिडेस्को केलं होतं आणि सिडेस्को ॲक्रेडिटेशन्स मिळतात. मग मी त्यांना अप्रोच झाले. मग लंडन बेस अजून एक संस्था आहे सिपटॅक, तसंच नॅशनल काही ॲक्रेडिटेशन्स आहेत जसं की स्किल इंडिया असेल. तर हे सगळे घेत मग आम्ही पुढचा प्रवास तो अजून चालूच आहे. बऱ्याच वयोगटातल्या विविध स्त्रियांशी असेल, मुलींशी असेल, वय आणि त्यांचं प्रोफेशन चेंज, वेगवेगळ्या प्रोफेशनमधले असतील, त्यांच्याशी बोलताना काही असे प्रॉमिनंट गोष्टी मला जाणवल्या. लीना, मी तुला त्या विचारते, ब्रीफली सांगशील? येस, नक्की. घरी पण हल्ली आपल्या AC असतो बरेच जणांच्या, आणि ऑफिसमध्ये जर आपण जात असू तर तिथे तर असतो. ACचा आणि आपल्या स्किन आणि हेअरशी काय संबंध आहे? AC थोड्या काळासाठी वापरणं ही कधीच वाईट गोष्ट नाही आहे, कारण की आपल्याला अनकम्फर्टेबल होतं, काही वेळेला व्हेंटिलेशन नसतं. त्या पर्पजसाठी पण ऑफिसेसमध्ये AC लावले जातात. आता सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करणारी जी लोकं आहेत, निश्चितच तिथे एवढे 100 त्यांचे इन्स्ट्रुमेंट्स, कम्प्युटर्स असतात आणि त्या एन्व्हायरमेंटला ते गरजेचं पण आहे. बरोबर. AC राहिल्याने स्किनमधला एक एक्सेस ड्रायनेस नक्की वाढू शकतो. त्याचा बऱ्यापैकी परिणाम स्किनवरती, ड्रायनेस वाढला की आपोआपच हळूहळू सुरकुत्या येणं, स्किन जेव्हा ओव्हर ड्राय होते तेव्हा स्किनचा लेअर पातळ व्हायला लागतो. त्याच्यामुळे काही ठराविक प्रॉब्लेम्स येतात, जसं हलके फुलके फ्रेकल्स येतील किंवा रिंकल्स तर येतातच, फाईन लाईन्स आधी येतात, मग रिंकल्स डेव्हलप होतात. काहींना कम्प्युटरच्या त्या स्ट्रेसमुळे अंडर आय सर्कल जे यायला लागतात ते हळूहळू पुन्हा त्या कारणाने वाढू शकतात. तर असे बरेचसे कारणं त्यामुळे असू शकतात. पण मी म्हणेन की त्याला उपाय पण आहेत, कारण तुम्हाला नोकरी ही करणं मस्ट आहे, AC लावणं मस्ट आहे. मग अशा वेळेला आपण त्याला काय साजेशी स्किन केअर आहे ती जर तुम्ही घेतलीत, केसांना असू किंवा स्किनला असू, तर माझ्या मते तुम्ही त्याच्यापासून थोडेफार दूर राहाल त्या प्रॉब्लेम्सपासून. ग्रेट. स्ट्रेस आणि ब्युटी ह्याचं काय रिलेशन आहे? स्ट्रेस आणि ब्युटी प्लस वेलनेस असं म्हणेन मी. कारण स्ट्रेस हा तुमच्या वेलनेसला अफेक्ट करतो आहे, आणि एकदा का तुमचा वेलनेस अफेक्ट झाला, मी आंतरबाह्य सौंदर्याबद्दल बोलते थोडंफार, ज्याच्यामध्ये वेलनेस अफेक्ट झाला की ॲटोमॅटिकली ब्युटी अफेक्ट होते. ब्युटी एकटीच कधी येणार नाही आहे. म्हणजे मी खूप सुंदर महागड्या कंपनीचा ब्रँडचं प्रोडक्ट वापरते म्हणून माझी स्किन खूप तुकतुकीत होणार आहे असं कधीच होणार नाही आहे. तुम्हाला इंटरनल हेल्थ जपणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ब्युटी आणि सौंदर्य असं जर आपण कॉन्सेप्ट केली किंवा वेलनेस म्हटलं मी त्याला जोडून, तर हे सगळं हँड इन हँड गेलं पाहिजे. जसं आपण म्हणतो की आहार, चौकस आहार, पाणी भरपूर पिणं, व्यायाम करणं, झोप वेळेत 7 ते 8 तास असणं, परफेक्ट. आणि हे सगळं करताना तुमचे इंटरनल ऑर्गन्स फिट असतात, आणि जेव्हा ते फिट असतात त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, लिम्फॅटिक सर्क्युलेशन चांगलं होतं, आणि त्याचा नॅचरल ग्लो तुमच्या स्किनवर दिसतो, केसांवर दिसतो. आणि इथे प्रॉब्लेम कुठे येतो, ज्या वेळेला तुम्हाला तुमची स्किन केअर काय आहे हेच माहिती नाही आहे, मग तुमच्या ब्युटीला प्रॉब्लेम येतो. आणि जेव्हा लोक काही रॉंग गोष्टी वापरतात ज्या की त्यांना तितक्याशा सूट होत नाहीत, पण माझ्या मैत्रिणीला ते सूट झालंय म्हणजे मला होईल याची काही गॅरंटी नसते. रॉंग वेदर कंडिशनमध्ये रॉंग प्रोडक्ट वापरणं हे सुद्धा कधी कधी अफेक्ट होतो, आणि तिथे थोडंसं ब्युटी हा विषय मग थोडा काय म्हणूयात तो त्याचं पारडं खाली येतं. मग ते वर येण्यासाठी तुम्हाला राईट अँगल आणि राईट कन्सल्टेशनची गरज असते. कन्सल्टेशन खरंच गरजेचं असतं. म्हणजे आता हे बोलतानाही जाणवतं किंवा हे पर्सनली मला कळतं की मी माझं करून काहीतरी मी उद्योग करून ठेवीन, की भलेही नायकावर हा सेल लागला आहे आणि या इन्फ्लुएन्सरनी काहीतरी सजेस्ट केलं आहे म्हणून मी ते आणलं आहे. सो आय थिंक म्हणजे माझा हा पुढच्या प्रश्नाशी कनेक्टेड आहे की घरगुती उपाय पण लोक बरेच करतात ना. येस. दह्यामध्ये हे कालवायचं, कॉफीमध्ये ते करायचं, कशाचा तरी पेस्ट लावायची. व्हॉट डू यू थिंक अबाउट इट? घरगुती उपाय निश्चितच वाईट नाही आहे,
निश्चितच वाईट नाही आहे, म्हणजे मी अगदी फॉर आहे. पण ते कुठले इन्ग्रेडियंट्स, कॉफी कुणाला चालेल, डाळीचं पीठ कुणाला चालेल, दूध कशामध्ये नेमकं घालायचं, किंवा केळं स्मॅश करून लावायचे तर ते कुठे लावायचं, किती वेळ लावायचं, कुठल्या स्किन टाईपला लावायचं, हा जर का अभ्यास तुमचा चांगला असेल तर ते करावं. त्यावर माझं कडक एक म्हणणं आहे की घरगुती उपाय हे तेव्हा चालू शकत होते ज्या वेळेला बाहेर पोल्युशन कमी होतं, स्ट्रेस लेवल कमी होती, मेनोपॉज सारखे प्रॉब्लेम अगदी योग्य वयात येत होते. आता अर्ली मेनोपॉज सुरू झाले, अर्ली ग्रेइंग सुरू झाले, सो तुमच्या वयाच्या कित्येक वर्ष आधी तुमचे केस पांढरे होत आहेत. सो हे सगळं रिलेट करते तुमच्या हार्मोनल सिस्टीमवरती. मग अशा वेळेला तुम्हाला फक्त घरगुती उपायांनी रिझल्ट मिळणार नाही आहेत, तर मग तुम्हाला घरगुती उपाय ॲज अ मेंटेनन्स म्हणून तुम्ही चालू ठेवले पाहिजेत. पण तुम्ही राईट कन्सल्टेशन घेऊन आणि राईट ब्युटिशियनकडे किंवा टेक्निकल पर्सनकडे, डर्मॅटॉलॉजिस्ट, डॉक्टर्सकडे जाऊन चौकशी करून तुम्ही योग्य ते प्रोडक्ट वापरले पाहिजे. आता मेनोपॉझल एज असेल सपोज, तर त्यांना ऑलरेडी त्या लेडीजना थायरॉइड असतं म्हणा, किंवा आता व्हेरी कॉमनली प्री डायबेटिक लेडीज असतात. येस, प्री मेनोपॉजच्या एरियामध्ये आपल्याला काय काय त्याची औषधं सुरू असतात. तर त्याचा स्किनवर जर परिणाम होत असेल तर तू त्यांच्यासाठी स्किन केअर काय सजेस्ट करशील? बेसिकली थायरॉइड कुठला असेल, हायपोथायरॉइड, डायबेटिक कंडिशन्स, तर युजली ह्याच्यामध्ये स्किनसाठी फ्रेकल्स येणं, अंडर आय सर्कल डेव्हलप होणं, नेकला एक काळी लाईन यायला लागणं हळूहळू, पिगमेंटेशन, या गोष्टी खूप मेजरली बघायला मिळतात. आणि स्पेशली अराउंड द चिन किंवा लिप एरियामध्ये तुम्हाला डार्क स्किन होते, ज्याला आम्ही टेक्निकल भाषेत ग्रे एरिया असं म्हणतो. आता ह्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी, खूप सारे अँगल्स आहेत. एक तर तुम्हाला हार्मोनल डिसऑर्डर झालेला आहे, हार्मोनल सिस्टीम इम्बॅलन्स झालेला असल्या कारणाने होतं. मग अशा वेळेस आपण योग्य ती ट्रीटमेंट काय असेल, तर तुम्हाला स्किन केअरमध्ये वन्स अ मंथ स्वतःसाठी थोडा वेळ काढून फेशियल हे केलंच पाहिजे. योग्य फेशियल केलं पाहिजे जे तुमच्या ह्या प्रॉब्लेमला कमी करेल. प्रोडक्ट वापरलं, फेशियल केलं, यांनी तुमची स्किन खरंच डॅमेज नाही होत, किंवा खरंच तुम्हाला एकदा केलं म्हणजे आता मला दर महिन्याला जाऊन करावं लागेल असं नसतं. दर महिन्याला केलं तर मी म्हणेन उत्तम, कारण की तो मेंटेनन्स तुमच्यासाठी जास्त गरजेचा आहे. इनफॅक्ट फेशियलमध्ये तुम्हाला छान मसाज होतो तेव्हा तुमचं रक्ताभिसरण सुधारतं, रिलॅक्सेशन मिळतं, पीसफुलनेस मिळतो, तुमचं एक मेंटल स्टेट वेगळ्या फॉर्ममध्ये जाते, मेडिटेटिव्ह फॉर्ममध्ये जाते. आणि मला नाही वाटत की ह्याच्यासारखी अजून काही सुखदायक गोष्ट असू शकते. थेरपी, हां, थेरपी म्हणजे एक्झॅक्टली सेल्फ लव्ह. आणि का नाही करायचं ना, वी शुड गिव्ह दॅट मच ऑफ टाइम टू आवर सेल्फ. तर मला असं सजेस्ट करावं वाटेल की वन्स अ मंथ एक फेशियल करा, योग्य होम केअर फॉलो करा. माझ्या मते तुझा एक प्रश्न आहे, तू मगाशी बोललीस मला की त्याच्यात मी सांगीन पुन्हा, पण एक होम केअर अशी की ज्याच्यात क्लेन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग तुम्ही वापराल, SPFचा वापर कराल. तर या बेसिक गरजा ज्या असतात स्किनच्या, शेवटी ती स्किन म्हणजे त्या पेशी आहेत, त्यांना प्यायचं आहे काहीतरी. त्यांची भूक जर तुम्ही नाही भागवली तर तुमचा चेहरा तो थकलेलाच दिसणार आहे, कारण त्या स्वतः थकलेल्या आहेत. मग तुमचा चेहरा कसा फ्रेश दिसेल? तुम्ही कॉम्पॅक्ट लावलं, अगदी चांगल्या ब्रँडचं फाउंडेशन लावलं तर काही काळासाठी ते फ्रेश दिसेल, पण तुम्ही सतत 24 तास तर मेकअप लावून नाही ना बसू शकत. मग अशा वेळेला आय थिंक ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जेव्हा तुम्हाला एखादा प्रॉब्लेम दिसतो की अंडर आय सर्कल हळूहळू थोडेसे दिसत आहेत, फ्रेकल्स दिसत आहेत, ताबडतोब त्याच्यावरती जा, ट्रीटमेंट करा, औषध घ्या. कारण की हे प्रॉब्लेम एकदा का डेव्हलप अजून जास्त झाले तर हे परत कायमचे कधीही जात नाहीत. त्यामुळे मी खरंच सांगेन हे प्रॉब्लेम कमी नक्की होतात, 100% जात नाहीत. आणि आपण खूप साऱ्या जाहिरातींना आणि खूप साऱ्या गोष्टींना भाळून ते एवढे 100 क्रीम घरामध्ये आणतो. मग हे सूट नाही झालं ठेवून दिलं, ते सूट नाही झालं ठेवून दिलं, असं करत करत तो ड्रेसिंग टेबलचा कप्पा अख्खा भरून जातो आणि त्यातलं आपण यूज फारसं काही केलेलंच नसतं. सो तेच पैसे जर का तुम्ही एखाद्या व्यवस्थित टेक्निकल व्यक्तीकडे किंवा सलॉनला किंवा स्किन स्पेशालिस्टकडे जाऊन खर्च केले तर कमीत कमी तुम्हाला राईट ॲडव्हाइस मिळेल आणि तुमची स्किन या सगळ्या प्रॉब्लेमपासून तुम्ही दूर ठेवा आणि लॉंग टर्म त्याचा फायदा होत राहील इन राईट डायरेक्शन. एक्झॅक्टली. क्या बात, क्या बात. आपण आता मेनोपॉज आणि थोड्या 40+ लेडीजबद्दल बोलत होतो. लीना, पण जेनझीज बद्दल त्यांना तर किती फॅड असतं आणि गेट रेडी विथ मी ट्रेंड ते जे काय सुरू आहे त्याच्याबद्दल काय सांगशील?
मला नक्की सांगायला आवडेल, कारण की मी ह्या एज ग्रुपमध्ये टिपिकल बघितलेलं आहे, त्यामुळे त्या फार पटकन स्विच ऑन स्विच ऑफ प्रकार असतो. म्हणजे आता हे वापरायचं, मग परत हे वापरायचं, परत हे. याच्यानी तुम्ही स्किन केअर नाही करत आहेत, तुम्ही स्किनला जास्ती करून त्रास देत आहात. तर इन्फ्लुएन्स व्हा तुम्ही, मी नाही म्हणत नाही आहे, पण त्या राईट कॉन्टेंटला व्हा, राईट गोष्टींसाठी व्हा, ज्याच्यामध्ये तुम्हाला खरंच माहिती आहे की हे माझ्या स्किनसाठी योग्य प्रोडक्ट आहे. कुठल्याही गोष्टीचा, ट्रीटमेंटचा स्किनवर, केसांवर वेळ लागतो रिझल्ट यायला. त्यामुळे असं ऑल ऑफ अ सडन मी 7-8 दिवस वापरलं, मी महिनाभर वापरलं आणि तुम्हाला त्याचा खूप सुंदर रिझल्ट आला आहे, असं कधीच होणार नाही आहे. इट गोज ग्रॅज्युअली. हे तुम्हाला हळूहळू रिझल्ट दिसतात ह्याचे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये पेशन्स नावाचा एक प्रकार असतो आणि मला असं स्ट्रॉंगली वाटतं की ह्या एज ग्रुपमध्ये सध्या हे पेशन्स खूप कमी आहेत. त्यामुळे ज्यावेळेला एकदा का स्किन आणि केस डॅमेज झाले किंवा हेअरफॉल स्टार्ट झाला तर तो पटकन रिकवर होत नाही, ही फॅक्ट आहे. आणि ह्याला खूप सारी कारणं अवलंबून असतात, पण स्पेशली या एज ग्रुपला मी सांगेन की तुम्ही राईट कन्सल्टेशन घ्या, त्याप्रमाणे प्रोडक्ट ऑर्डर करा, त्याला एक वेळ द्या, कारण तुमची बॉडी त्या प्रोडक्टला किती दिवसात अडॉप्ट करते आणि मग रिझल्ट येतो ह्याला एक काही काळ लागतो. तेवढे पेशन्स ठेवा आणि ते नियमित वापरा. धरसोड कुठल्या गोष्टीची करू नका. दिस इज व्हॉट आय रिअली वुड लाईक टू टेल दिस जेन झीज. लीना, खूप छान सांगितलंस. आणि आपण आत्ता जिथे बसलोय तिथे तिच्याकडे बरेच मसाज आणि थेरपीच्या रूम्स आहेत. आपल्याला एकदा एक टूर करूया आपण. हो, काय काय तुझ्याकडे. हा सगळा मॅनिक्युअर पेडिक्युअरचा सेक्शन आहे. येस, लवली. आता आपण ज्या सेक्शनला येतोय तो हेअर सेक्शन आहे. आय लव्ह दिस की सगळं सेक्शन वाईज केलेलं आहे, मस्त स्पेशियस. आणि बेसिकली विचार हा होता ह्याच्या मागचा की क्लायंटला एक कम्फर्टेबल ॲटमॉस्फिअर, ॲम्बियन्स असावं आणि जेव्हा त्या धकाधकीमधून येतात इथे पीसफुल मिळावं त्यांना वाटा. इकडे विशी शावर थेरपी आहे ही. हां, विशी शावर ही एक हायड्रोथेरपी ट्रीटमेंट आहे. ह्याच्यात असे शावर जेट्स असतात आणि बॉडी पेन असेल किंवा आता भरपूर ॲथलेट्स येतात आमच्याकडे, तर बॉडी रिलॅक्सेशनसाठी तसंच कुठली पर्टिक्युलर ट्रीटमेंट असेल तर त्याला रेमेडी म्हणून विशी शावर हायड्रोथेरपी दिली जाते विथ कन्सल्टेशन. येस, प्रेग्नन्सी नंतर सुद्धा एक 3 ते 4 महिन्यांनी विथ डॉक्टर्स परमिशन आपण ते करतो. कोणाला वजन कमी करून आले असतील आणि आता मेंटेनन्ससाठी करतो, वजन कमी करण्यासाठी पण ह्याचा बऱ्यापैकी फायदा होतो. अशा भरपूर गोष्टींसाठी विशेषावर हेल्पफुल आहे. आणि दिस इज द मसाज रूम ओनली. आणि इथे आपण सगळे ॲस्थेटिक ट्रीटमेंट्स करतो, ज्याच्यामध्ये हायड्रा फेशियल असेल किंवा कुठले आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स असतील तर ते आम्ही इथे जनरली करतो. आणि व्हॉट आय लव्ह दिस स्पेस, अमेझिंग आहे. आता आपण काय बघतोय? आता एकच मिनिट, स्पा रूममध्ये जातोय आपण. स्पा रूम बघतोय आणि मुद्दाम लाइटिंग लो आहे. सुंदर. हे बघूनच एखाद्याला, आणि आय मस्ट से की व्हिडिओत कळणार नाही लोकांना, पण ॲरोमा पण छान आला. वेन वी एंटर्ड दिस स्पेस, इवन तिकडे सुद्धा दोन्ही ह्याच्यामध्ये. येस, सुंदर. आणि ह्या रूमलाच अटॅच एक वर्टिकल शॉवर पॅनल आणि इकडे जॅकुझी टब आहे, जो पण रिलॅक्सेशनसाठी खूप हेल्पफुल असतो. मग तिथे आम्ही मेडिकेटेड जॅकुझी ट्रीटमेंट्स देतो. अमेझिंग. व्हेरी थॉटफुली आणि नाईसली क्युरेटेड एरियाज. तिथे स्थायी रूम सुद्धा आहे आणि आम्ही मुद्दाम दाखवत नाही आहे, कारण आम्हाला इथे येऊन तुम्ही तो अनुभव घेणं जास्त आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. हे इन्स्टिट्यूटचे फोटोज आहेत आणि इथे ट्रेनिंग दिलं जातं.
नवीन ब्युटिशियन्सना तू काय सजेस्ट करशील की त्यांनी आता काय अप्रोच ठेवायला हवा, किंवा त्यांनी जर त्यांचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर त्यांच्यासाठी काय तुझं गाईडलाईन असेल? मला पुन्हा हेच सांगायचं आहे की सक्सेस असा टुचकी वाजवल्या आणि मिळाला असं नाही आहे. ओव्हरनाईट कोणी सक्सेसफुल होणार नाही आहे. तर तोही बदल मला ह्या एज ग्रुपमध्ये जो जाणवतो की आज मी कोर्स केला आहे आणि उद्या मी स्वतःचं सलून चालू करीन किंवा मी उद्याला माझा बिझनेस चालू करीन, तर असं करू नका. तुम्ही जेव्हा क्लास जॉईन करता, कोर्स करता, तेव्हा तुम्ही नॉलेज गेन करता, तुम्ही इन्फॉर्मेशन गेन करता. आज आपण शाळा कॉलेजमध्ये जे शिकतो ते सगळं ज्ञान तुम्ही तुमच्या करिअरमध्ये यूज करता का? नाही करत आपण. आपल्याला इतिहास, भूगोल सारखे जे विषय आहेत ते तुमच्या रोजच्या लाईफमध्ये किती वेळा तुम्ही रोज वापरू शकता? नाही वापरू शकत. पण ते तुम्ही इन्फॉर्मेशन घेतली, ते वाया जाणार नाही आहे. तसंच ज्या वेळेला तुम्ही ब्युटिशियन बनू इच्छिता, मेकअप आर्टिस्ट बनू इच्छिता किंवा या फील्डचा विचार करताय, तुम्ही सर्व इन्फॉर्मेशन घ्या, ते छान शिका, त्याचा सखोल अभ्यास करा. कारण हे वरवर शिक्षण नाही आहे. ह्याच्यात ॲनाटॉमी, फिजिओलॉजीपासनं तुम्हाला शिकायला लागतं. प्रोडक्ट, इन्ग्रेडियंटचा नॉलेज सगळ्याचा अभ्यास करावा लागतो. स्किन टाईप काय असले पाहिजेत, काय रेकमेंडेशन्स दिले पाहिजेत, तो अभ्यास करून त्याचे केस स्टडीज बनवायचे असतात, प्रोजेक्ट रिपोर्ट्स तयार करायचे असतात. आणि हे सगळं केल्यानंतर इन्फॉर्मेशन आता तुमच्याकडे आली, बट नाव यू वॉन्ट टू इम्प्लिमेंट इट. मग ते तुम्ही डायरेक्ट स्वतःच्या सेंटरमध्ये नका करू. त्यासाठी तुम्ही जॉब करा. जॉब करताना तुम्ही कोणाच्या तरी दुसऱ्याच्या जीवावर ट्रीटमेंट करत असता. म्हणजे काय, समजा मी माझ्याकडे कोणाला अपॉइंट केलं तर रिस्क फॅक्टर, समजा तुमच्या हातनं काही चुकलं तर रिस्क फॅक्टर हा फक्त तुमचा नसतो, हा तिथे चालवणाऱ्या, ते सेंटर चालवणाऱ्या व्यक्तीची पण तेवढीच जबाबदारी असते. त्यामुळे तुम्हाला तिथे गाईड करणारा एक मेंटॉर असतो. जरी ते ओनर असले तुम्ही जिथे जॉब करतायत त्याचे, तरी दे आर मेंटॉर फॉर यू. त्यांना हवंच आहे की त्यांचा बिझनेस चांगला व्हावा, त्यांच्याकडनं काम करणाऱ्या लोकांनी चांगली सर्व्हिस द्यावी. त्यामुळे तुमच्या चुकांना ते दुरुस्त करतील, तुम्हाला गायडन्स देतील आणि हे तुमच्यासाठी एक खूप छान लर्निंग असेल. आणि हा एकदा का लर्निंग प्रोसेस तुमची झाली, मग तुम्ही 2 वर्ष 4 वर्ष तुम्ही ठरवा तुम्हाला किती जॉब करायचा आहे आणि मग तुम्ही तुमचं सेंटर चालू करायचा विचार करा. किंवा इवन फॉर दॅट मॅटर फ्रीलान्सिंग सुद्धा तुम्ही अनुभव घेऊनच चालू केलं पाहिजे. तर तुमच्या चुका कमी होतील आणि एकदा जुडलेलं क्लायंट तुमच्याबरोबर टिकून राहील. कारण एकदा का चुकीच्या सर्व्हिसमुळे जर क्लायंट तुटलं तर ते क्लायंट तर तुटतंच, पण ते अजून 10 लोकांना तुमच्याविषयी चुकीचं सांगतं. सो वर्ड ऑफ माउथ आपला बिझनेस कसा स्ट्रॉंग होऊ शकतो हा जास्त विचार करा. सोशल मीडिया हा फक्त एक सपोर्ट आहे. बाय द वे, सोशल मीडियामुळे नवीन कस्टमर मिळवणं सोपं आहे, पण ते मिळवलेले कस्टमर टिकवणं याच्यासाठी तुमची कला, तुमचं स्किल, तुमचं ज्ञान जास्त इम्पॉर्टंट आहे. सोशल मीडियावरनं येणारी व्यक्ती तुमच्याकडे एकदा येईल, पण ती तुम्हाला परत परत यायला हवी असेल तर ती जेव्हा येते तेव्हा तुम्ही तिला कसं ट्रीट करता, कशी सर्व्हिस देता, त्याचा रिझल्ट काय देता, यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. सो नवीन लोकांसाठी माझ्या दृष्टिकोनाने आणि माझ्या अनुभवाने हा सल्ला असेल. आपण आता स्टुडिओ मस्त बघितलेला आहे आणि याच्या आधी जे आपण डिस्कशन करत होतो त्याच्या कंटिन्युएशनमध्ये लीना एक असा अगदी मनातला खूप माझा प्रश्न आहे. 5 स्टेप्स स्किन केअर रुटीन, नाईट रुटीन, मॉर्निंग रुटीन हे खरंच गरजेचं आहे का? इट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. आणि मला वाटतंय आज सगळ्यांना ह्या प्रश्नाची नक्की गरज आहे किंवा ह्याची उत्तराची नक्की गरज आहे. सो बेसिकली क्लेन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग हे सर्वांनी खरंच केलं पाहिजे. आता याला स्टेपमध्ये कन्वर्ट करायचं का याला स्किन केअर म्हणायचं हा प्रत्येकाचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण ही एक स्किन केअरच आहे. आज आपल्याला स्किनला वयामानाने म्हणा, क्लायमेट कंडिशनमुळे म्हणा की आपल्याला ड्रायनेस येणार आहे. काहींना तरुण वयामध्ये स्किन ही जास्त ऑइली होणार आहे. तर स्किन टाईपप्रमाणे प्रोडक्ट मार्केटमध्ये मिळतात. त्यामुळे जरूर तुमच्या स्किनला काय योग्य प्रोडक्ट आहे ह्याचा विचार करा, ह्याला कन्सल्ट करा टेक्निशियनकडे जाऊन. आणि तुम्ही क्लेन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग आणि SPF हे डे टाईममध्ये नक्की केलं पाहिजे. झोपायच्या आधीसुद्धा तुम्ही क्लेन्झिंग, टोनिंग आणि नाईट क्रीमचा वापर जरूर केला पाहिजे. तर आता हे मी तुम्हाला एक जनरल कॉन्सेप्ट काय असते हे सांगितलं, पण यात कुठलं क्रीम कोणी वापरायचं, SPF किती नंबरचा वापरायचं, टोनर काय वापरायचं, हे सगळं तुमची स्किन व्यवस्थित पाहिल्याशिवाय, pH चेक केल्याशिवाय सांगता येत नाही. त्यामुळे ते तुम्ही जाऊन कन्सल्ट करा आणि त्याप्रमाणे तुम्ही ह्या स्टेप्स फॉलो करा. अजून एक कळीचा मुद्दा असतो
जेव्हा आपण ब्युटी म्हणतो किंवा पर्सनॅलिटी म्हणतो, लीनाचा सेल्फ एस्टीम आणि ह्याच्यासाठी सुद्धा, सेल्फ कॉन्फिडन्ससाठी सुद्धा खूप भर असतो तिचा. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये ना बाहेर जायचं म्हटलं ना की कपाट तर भरून कपडे असतात, पण बाहेर जाताना कपडेच नाहीत घालायला. त्यावर लीनाकडे खूप मस्त रामबाण उपाय आहे. लीना, सांगशील तुझी ती छान मॅजिकल कन्सेप्ट? येस, माझा उपाय म्हणजे असा आहे की आपण खूप कपडे असं होतं की आता आपल्याला हे बसत नाही आणि असं वाटतं की नाही मी आता प्रयत्न करेन, मी वजन कमी करेन, मी डाएट करेन, मी चालायला जाईन किंवा मी व्यायाम करेन आणि मला बसतील 6 महिने, वर्षभराच्या आत बसतील. असं ते सगळे 6 महिने वर्ष करत 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 आपला वॉर्डरोब मॅक्सिमम अशा कपड्यांनी भरलेला असतो जे आपल्याला बसत नाहीत. आणि चालू मेजरमेंटमधले कपडे असं होऊन जातं की ते कमी आहेत, कारण जुन्या कपड्यांनीच एवढं भरलंय की नवीन कपडे ठेवायला तिथे जागाच नाही आहे. तर मग काय केलं पाहिजे, तर माझा त्याच्यावर एक सिंपल सांगणं असं आहे की आपले खूपसे कपडे आहेत, आता हे मनाशी खुणगाठ बांधली पाहिजे किंवा एक मनाला समजवलं पाहिजे की येस मला आता हे बसणार नाही आहे, ओके, पण मला तो ड्रेस वापरायचा आहे, मला तो टाकून नाही द्यायचा आहे. तर तुम्ही त्याच्या रिनोव्हेशनवर थोडासा खर्च करा. मे बी तुमचा असा तुमची अशी एखादी ओढणी आहे जिचा तुम्ही काहीतरी छान कुर्ता बनवला, किंवा तुम्ही एखादा तुमचा टॉप आहे ज्याचा योक पुढचा जो त्याचा फ्रंट पार्ट आहे त्याचा एक योक बनवा जो तुमच्या पंजाबीला किंवा वेस्टर्न टॉपला तुम्हाला उपयोगी पडू शकतो. आणि या पद्धतीने जर का तुम्ही ते युटिलायझेशन केलं, असे भरपूर मी तुम्हाला गोष्टी सांगू शकते, पण अशा पद्धतीने जर तुम्ही त्याचं युटिलायझेशन केलं तर जुने कपडे वापरल्याचं समाधान तुम्हाला मिळेल. नवीन कपडे अननेसेसरी खर्च करत बसण्यात खरंच पॉइंट नसतो. आणि खर्च म्हणण्यापेक्षा वेस्ट का घालवायचा तो कपडा जो तुम्ही एवढे वर्ष सांभाळलाय, ज्याची क्वालिटी एवढी चांगली, आपण जे घेतो ते स्टँडर्ड घेतो म्हटल्यावरती ते वाया का घालवायचं. तर तुम्ही छान तुमचे जे कोणी डिझायनर असतील त्यांच्याकडे ते घेऊन जा. आय एम शुअर ते तुम्हाला खूप छान आयडियाज देतील आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या करंट मेजरमेंटमध्ये त्या कपड्यांचा रियूज करा. रिड्यूस करा. आपलं क्रयशक्ती म्हणा, सारखं सतत जाऊन काहीतरी विकत आणणं, येस, तिथे रिड्यूस करू आणि हे रियूज करूया. एक्झॅक्टली. आणि रिनोव्हेट होऊया, स्वतःला रिज्युविनेट करूया. एक ना छोटीशी कंप्लेंट असते, आता जेव्हा आम्ही फ्रेंड्स भेटतो किंवा जनरली किंवा मी स्वतः कुठे गेलेली असेल पार्लरमध्ये स्पेसिफिकली, तर एक ट्रीटमेंट करायला आपण जातो. ते झाल्यावरती लगेच ती ब्युटिशियन असते, ती म्हणते की तुमचे ना केस खूप ड्राय झालेत किंवा तुम्हाला ना स्किनसाठी हे करणं गरजेचं आहे. मग माझ्या मनामध्ये येतं की हे खरं गरजेचं असतं म्हणून ते सजेस्ट करतात की ही एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. त्याबद्दल सांगशील? मी असं म्हणेन की 80% ही गरज आहे. ओके, हां, तुमच्याकडे बघून तुम्हाला स्किनला काय योग्य आहे, केसांना काय योग्य आहे हे सांगणं, हे 80% गरज आहे आणि 20% हे मार्केटिंग आहे. हे स्पष्ट आहे. मग ते फ्रीलान्सर आर्टिस्ट असो किंवा थेरपिस्ट असो किंवा तुम्ही सलॉनमध्ये जातायत आणि ते त्यांचे सेटअप आहेत बिझनेसचे, तर ही बिझनेसची गरज आहे. म्हणजे आज फक्त तुमची रिक्वायरमेंट फुलफिल करून बिझनेस होणार नाहीये. तर हे स्वाभाविक आहे. आज तुम्ही साडी खरेदीला जाता, तुम्ही अगदी बांगड्या खरेदीला जाता काचेच्या, तरी सुद्धा तो सांगेल की मॅडम ही पण घ्या, ही ह्याच्यात अशी मिक्स करून छान दिसेल. ही साडी घेतली अजून एक साडी घ्या, लग्नाच्या असतील तर अजून ते 2 नाही 4 साड्या तुम्हाला सजेस्ट करतात. तर हा बिझनेस आहे. सो पण शेवटी सलॉनच्या एथिक्स किंवा प्रोफेशनल एथिक्स प्रमाणे मी असं म्हणेन की आम्हाला ग्राहकांना जे योग्य ते सांगणं हे आमचं पहिले कर्तव्य आहे. कारण तुमच्या स्किनला काय सूट होईल, तुमच्या केसांना काय सूट होईल. मगाशी मी एक एक्झाम्पल दिलं की तुम्ही कलर करताय, तर आमचं कर्तव्य आहे तुम्हाला सांगणं की तुम्ही अमोनिया फ्री कलर्स वापरा. तुम्ही मेहंदी लावत असाल तर मेहंदी कमी करा आणि आता कलरचा वापर जास्त करा. त्याच्यामागे सायंटिफिक काही रिझन्स आहेत, ते आम्ही तुम्हाला समजून सांगितलं पाहिजे. पण ज्या वेळेला तुम्ही कलर करता त्यामुळे हलका फुलका जो ड्रायनेस येतो, त्याच्यासाठी जर तुम्ही हेअर स्पा करणार असाल तर आम्ही तुम्हाला हेअर स्पाचं सीटिंग घ्या असं सांगणं हा बिझनेस झाला. ओके, हां, म्हणजे मला काहीही वावगं वाटत नाहीये मी आता कॅमेरासमोर हे बोलताना, कारण की शेवटी आम्ही इथे बिझनेस करतोय. बिझनेस करताना बिझनेस पण केलाच पाहिजे, पण क्लायंटच्या रिक्वायरमेंट प्रमाणे. एक्झॅक्टली. त्यामुळे मला नाही वाटत की ही कंप्लेंट असली पाहिजे. ओके. मला हे एक्झॅक्टली कुणाला तरी एका योग्य व्यक्तीला विचारायचं होतं आणि खूप दिवस माझ्या मनामध्ये ते फिरत होतं. सो टुडे यू क्लॅरिफाईड अँड दॅट्स फेअर. आय मीन आय लाईक द वे शी एक्सप्लेन.
आणि तिने फक्त आता हेअर स्पाचं उदाहरण दिलं, अशा सगळ्याच इतर गोष्टींमध्ये येस 80% तर आपल्याला खरंच गरज, आणि हे ना थोडंसं आता तू बोलल्यावर थोडं मनात पटलं पण आहे की असते गरज. येस आणि मग आपण थोडंसं इकडे तिकडे नाही हो असं म्हणत राहतो. इतका छान हा एपिसोड आहे आणि हे स्वतःसाठी ऐकणं माझ्यासाठी सुद्धा एक लर्निंग गेली ना. तर सेल्फ रिस्पेक्ट असेल, सेल्फ अवेअरनेस असेल किंवा सेल्फ लव्ह असेल, त्याच्याबद्दल काही टिप्स देशील? कारण जर तू चांगली दिसलीस ना आज, तर तू एकदम कॉन्फिडंट असतेस. मग कधी ड्रेस नीट नाही आहे, कधी केस नीट नाही आहे, तर मग लगेच आपला मायूस होऊन जातो. आपण आपल्या चेहऱ्यावर लगेच कळतं काहीतरी ऑफ आहे बरं काहीचं आज. तर आपल्या कॉन्फिडन्ससाठी वुमेनना काही सांगू शकशील? येस नक्की. बेसिकली मी स्वतः खूप मेकअप किंवा खूप फॅशन जरी मी या इंडस्ट्रीमध्ये फिरत असले तरी मी गेल्या 25-26 वर्षात असं स्वतःही केलेलं नाही आहे आणि नाही मी रेकमेंड करते कुणाला. याचा अर्थ असा नाही आहे की मला फॅशन आवडत नाही किंवा मला त्यातलं कळत नाही. निश्चित कळतं, निश्चित आवडतं, पण मला हेही कळतं की माझ्या प्रोफेशनला आणि मला स्वतःला काय कॅरी करता येईल तेवढ्याच गोष्टी मी कॅरी करू शकते. सो क्लायंटला कन्सल्टेशन करताना सुद्धा मी विचार करते किंवा मी टीमलाही ट्रेनिंग असंच दिलेलं आहे किंवा मी स्वतः बोलत असते की तुमच्या रिक्वायरमेंट सांगा, तुमची आवड सांगा. ब्रायडल मेकअप आला किंवा एखादा आता मंगळागौरीचे आम्ही एवढे मेकअप केले या सीझन मध्ये, तर तुमची आवड, तुमची रिक्वायरमेंट आणि त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला काय प्रोव्हाइड करू शकतो. म्हणजे फुलफिलिंग क्लायंट्स रिक्वायरमेंट विथ देअर बजेटरी डिमांड्स ही आमची टॅगलाईनच आहे. म्हणजे हा आमचा एम आहे, ही आमची USP आहे. तर मला असं सांगायचंय की सेल्फ लव्ह हे असलंच पाहिजे. मग कुठला काय एज ग्रुप आपला असे ना, याच्यासाठी तरुणच असायला पाहिजे असं अजिबात नाही आहे. आणि मी जे काही बघतीये बायकांना, हजारोंमध्ये लाखोंमध्ये मी बायकांबरोबर डील केलेला आहे बाय द वे, आणि भरपूर साऱ्या कंपनीजमध्ये सेशन्स करते, भरपूर काही करते. तर मी सांगेन की 90% बायकांची विचारसरणी अशी आहे की मी जे वर्किंग आहेत त्यांचं आधी बोलीन की मी बाहेर असते, मला आणि एकच दिवस सुट्टीचा असतो आठवड्यातला, ते मला घरचे हाऊसहोल्ड वर्क, मुलांना टाइम देणं, घरच्यांना टाइम देणं ह्याच्यातच मला प्रेफरन्स आहे आणि ती माझी प्रायोरिटी आहे. पण तुम्हाला 4 वीकली ऑफ असतात महिन्याचे मिळून. 4 वीकली ऑफ मध्ये 1 दिवस 1 तास हा आपण स्वतःला नक्की देऊ शकतो. मग तुम्ही घराच्या जवळच्या एखाद्या सलॉनमध्ये जा, एखाद्या क्लिनिकमध्ये जा, आमच्याकडे आलात तर मला अजून आवडेल. पण तुम्ही स्वतःला वेळ द्या 1 तास फक्त. ते जे काही मेंटल रिलॅक्सेशन आहे, आय एम शुअर की त्याच्यामध्ये तुम्ही डबल एनर्जी गेन कराल आणि ती एनर्जी फायनली तुम्ही तुमच्या कामासाठी, तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या मुलांसाठी वापरणार आहात. तर ज्या वेळेला तुम्ही फेशियल घेता, बॉडी मसाज घेता, हेअर स्पा घेता, याच्यामध्ये गिल्ट असण्याचं काही कारण नाही आहे. लवली. आणि दुसरं महत्त्वाचं गोष्ट अशी आहे की तुमच्या चेहऱ्यावर जर एखादा डाग आला किंवा अंडर आय सर्कल आले, एखादं पिगमेंटेशन आलं, काही तरुण मुली असतात जे फोड आले, तर हे यायला कारणं पण खूप आहेत. जसं स्ट्रेस लेवल आपली एवढी हाय झालेली आहे, मुलांची सुद्धा कॉलेजचा अभ्यास, मग कुठला तरी क्लास करायचा आहे, एवढी वाढती कॉम्पिटिशन आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये रॅट रेस सारखं पळायचं असेल तर हे काहीही असू शकतं कारण, आणि त्याच्यामुळे तुमच्या स्किनवर, केसांवर, नखांवर त्याचे परिणाम होतात. मग मला सांगा, न काही करता हे थांबणार आहे का? हे नाही थांबणार आहे. कारण आपल्या मागे जे कोणी ॲम्बिशियस लोक आहेत किंवा जे कोणी वर्किंग लोक आहेत त्यांच्या मागे असणारा तो वर्क फोर्स, मी म्हणला तो शब्द, इतका मला स्वतःला असं जाणवतं की ही सगळी रॅट रेस चालू आहे आणि यामुळे येणारे एक वेगळं मेंटल प्रेशर, या सगळ्यांमध्ये आपल्याला पीसफुल राहता येतं का? हा प्रश्न स्वतःच आरशासमोर उभा राहून मनाला विचारा. तुम्हाला त्याचं काय पर्सनली उत्तर मिळतंय? आणि मग जर त्या उत्तराला एक हलकासा मार्ग म्हणून जर मी म्हणत असेन की नाही, तुम्ही महिन्यातनं 1 तास स्वतःला वेळ द्या, तर प्रश्न हाही विचारा की मी तो देऊ शकते का?
आणि इनर उत्तर काय असेल, आतलं उत्तर काय सांगेल, तर मला खात्री आहे की ते हो सांगेल. पण मग तुम्ही त्याला वेगवेगळे काय म्हणूयात वाटा फोडू नका, एक्सक्युजेस देऊ नका. द्या तो वेळ 1 तास स्वतःला, करा ते कॅलेंडर तयार स्वतःचं. मग तो कुठल्याही स्वरूपात द्या. तुम्ही एखाद्या योगा स्कूलला जॉईन करा, तिथे जाऊन 1 तास मेडिटेशन करा. मेडिटेशन रोजच खरं तर केलं पाहिजे, एक्सरसाइज रोजच केलं पाहिजे. पण तरी सुद्धा मी जेव्हा आता स्किन आणि हेअर केअर बद्दल बोलते तर मी नक्की सांगेन सलॉन, स्पाज एवढ्या असंख्य ट्रीटमेंट्स चांगल्या आलेल्या आहेत, शास्त्रशुद्ध ट्रीटमेंट आलेले आहेत, सुंदर मार्केटमध्ये प्रोडक्ट्स आहेत. पण त्याचं सगळ्याचं ज्ञान तुमच्याकडे असेलच ह्याची काही गॅरंटी नाही आहे. ही गॅरंटी का नाही आहे? कारण की फक्त सोशल मीडिया आणि यूट्यूब आणि एखाद्या इन्फ्लुएन्सरनी सांगितलं तरच ते मला होईल किंवा ते मला सूट करेल असं नसतं. तुमची स्किन, तुमचे केस, तुमची लाईफस्टाईल, तुमचं रोजचं रुटीन हे सगळ्यांचं वेगवेगळं आहे. त्यामुळे त्याला जे साजेचं आहे हे तुम्ही कन्सल्ट करून घ्या आणि मग स्वतः ते करा आणि स्वतः वापरा, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण इनिशियल तुम्ही इनिशिएट करा आणि आय एम शुअर की तुम्हाला स्वतःला वाटेल की माझा इथे कॉन्फिडन्स खूप वाढला आहे. हे बोलत असताना मला खरोखर असं होतं की मी किती बोलू या विषयावरती, कारण की मी खूप वर्ष हे ऐकते आणि हे बोलायला लागल्यावरती कदाचित बाकी प्रश्न बाजूलाच राहतील आणि मी त्याला असं हे करते की खूप वेगवेगळ्या भागांमध्ये इंडियाच्या बाहेर बायकांबरोबर बोलल्यानंतर मला खूप प्रॉब्लेम्स माहिती आहेत. पण मी इथे एक सांगेन की ह्यानी तुमचा कॉन्फिडन्स नक्की वाढतो. चेहरा तुकतुकीत दिसला, सॉफ्ट दिसला की स्वतःलाच छान वाटतं. किती वेळा तुम्ही स्वतःला माया केली आहेत, किती वेळा तुम्ही स्वतःच्या चेहऱ्यावरनं हात फिरवलाय, हा विचार करा. आणि तो हात तुम्ही तेव्हा नक्की फिरवता जेव्हा तुमचं फेशियल होतं. आणि हे माझ्याकडे प्रूफ आहेत व्हिडिओ सकट आणि क्लायंटच्या फीडबॅक सकट. सो स्वतःवर प्रेम करायला शिका आणि करतही असाल पण ते अजून वाढवा. क्या बात, अमेझिंग. दिस कॉन्व्हर्सेशन म्हणजे म्हणण्यासाठी असं नाही, पण तुम्ही जर हे ऐकत असाल आणि तुम्हाला जर हे आवडलं असेल आणि तुम्हाला लीनाकडनं किंवा लीनाच्या या स्पेसमधनं तुम्हाला काही ट्रीटमेंट्स करून घ्यायच्या असतील, त्या सगळ्याच्या लिंक्स, आपल्या लोकेशनची लिंक, आपले कॉन्टॅक्ट नंबर्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊया आणि लीनाशी नक्की कन्सल्ट करा. ती तुम्हाला छान गाईड करेल. आय एम शुअर की तुम्ही यू विल लव्ह दिस. ॲक्च्युली ना इथे आल्यावरच तुम्ही म्हणजे डॉक्टरला बघितल्यावर निम्मा आजार बरा होतो, तसं ही स्पेस आणि लीना आणि ह्यांना भेटूनच तुम्ही निम्म एकदम फ्रेश होऊन जाल. टू कन्क्लूड किंवा टू द एंड आपण रॅपिड फायर घेतो, तर त्याच्यामधले माझे 1-2-3 प्रश्न आहेत. एक असं प्रोडक्ट की जे सगळ्यांच्या पर्समध्ये असलं पाहिजे, एज ग्रुप कुठला का असेना. कॉम्पॅक्ट आणि लिपस्टिक जे की प्रायोरिटीवर असलं पाहिजे. ओके, येस, ग्रेट. कारण कॉम्पॅक्ट तुम्हाला थोडं 1-2 तासानंतर टचअपला पटकन इझी जातं वापरायला. लिपस्टिक तर आपल्या सगळ्यांकडे नक्कीच असते, पण माझ्या दृष्टीने ते 2 गोष्टी जास्त प्रायोरिटीवर आहेत. लाईफस्टाईल आपण जर सुधारायची असेल तर तू टॉपवर काय ठेवशील? एक्सरसाइज, फूड का स्लीप? प्रॅक्टिकली स्पीकिंग ऑल 3, पण प्रायोरिटी द्यायची झाली तर निश्चितच एक्सरसाइज फर्स्ट येईल, त्याच्यानंतर मला फूडला प्रायोरिटी द्यायला आवडेल आणि स्लीप. तुझी सौंदर्याची डेफिनेशन काय आहे? ब्युटी, सौंदर्य हे आंतरबाह्य असलं पाहिजे. मगाशीच मी म्हणलं तसं की तुम्ही फक्त ब्युटी पार्लरमध्ये गेलात किंवा नुसते सौंदर्य प्रसाधनं वापरल्याने आपण सुंदर होत नाही. तर तुमचा चौकस आहार, व्यायाम, तुमच्या झोपेच्या वेळा, कमीत कमी 6 to 8 hours स्लीप, वॉटर इनटेक आणि त्याच्याच जोडीला मी मगाशी म्हटलं तसं की तुमचा स्वतःसाठीचा रोजचे 10 मिनटं तुमची बेसिक स्किन केअर करायला, हेअर केअर करायला आणि त्याचबरोबर महिन्यातनं 1 दिवस 1 तास स्वतःसाठी, आयदर मग तो फेशियलचा असू दे, बॉडी मसाजचा असू दे किंवा अजून कुठल्या रिलेटेड टू यू ट्रीटमेंटचा असू दे. आय थिंक हीच माझी सौंदर्याची व्याख्या आहे. कारण की आंतरबाह्य सौंदर्य हे व्यायाम, आहार, झोप यांनी मिळणारच आहे. आणि त्याचबरोबरीने जर तुम्ही एक्सटर्नल ब्युटिफिकेशन बघायला गेला तर तुम्हाला ही काळाची गरज पण आहे. आणि ह्याच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो ज्यावेळेला तुम्ही स्किन केअर, हेअर केअर करता तेव्हा. आणि आय एम प्रिटी शुअर अबाउट दिस की तुम्हालाही हे व्यवस्थित पटेल. डेफिनेटली अमेझिंग एपिसोड झाला. आपण प्रत्येक एपिसोडच्या शेवटी एक गिफ्ट देत असतो, तो फोटो तुम्ही बघालच. आणि अशाच छान लीनाकडनं आपण ह्या टिप्स घेतलेल्या आहेत. अजून मनात बरेच प्रश्न आहेत. आय नो की आता कॉमेंट्समध्ये म्हणा किंवा
लोक नंतर पर्सनली सुद्धा बरेचदा विचारतात, इंस्टाग्रामवरती विचारतात की ह्याच्यासाठी काय त्याच्यासाठी काय. तर मला वाटतं त्या कॉमेंट्समध्ये तुम्ही विचारा, लीना आहे, मी आहे, आम्ही ते रिस्पॉन्स करतच राहू. आणि आमच्या दोघींकडनं बाय बाय.